मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात हत्यासत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। ओमनगरमधील पोलीस स्टेशन समोरच्या घरातच एका गृहिणीची भरदिवसा हत्या करण्यात आली। शशिकला भामरे असं या महिलेचं नाव आहे। अज्ञात इसमानं त्यांच्या गळ्यावर कैचीनं वार करून त्यांची हत्या केली। घरातील मोठा ऐवजही लंपास असल्याचं कळतंय, त्यामुळे चोरीच्या उद्देशानं ही हत्या केल्याचा संशय आहे। थेट जाऊयात नागपूरला, आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, नेमकी कधीची ही घटना आहे आणि पोलिसांचा तपास आता कशा पद्धतीने सुरू झाला आहे? दीपक, काल दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारासची ही घटना आहे। पोलीस कसून या संपूर्ण घटनेचा तपास करतायत। मात्र ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे, नक्कीच नागपूर पोलिसांसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल। मी तुम्हाला दृश्यांमध्ये घटना कुठे घडली हे दाखवू इच्छितो। माझ्या बाजूला या ठिकाणी हा सक्करदरा पोलीस स्टेशन आहे। सक्करदरा परिसरातला हा संपूर्ण मुख्य रस्ता आहे, 30 फुटांचा रस्ता आहे आणि सक्करदरा पोलीस स्टेशनच्या अगदी समोर 30 फुटाच्या अंतरावर तुम्ही आता दृश्यांमध्ये पाहू शकता, ज्या ठिकाणी पेंडॉल टाकलेला आहे तो ठाकरे कुटुंबियांचा घर आहे। म्हणजे अगदी हाक मारली तरी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनपर्यंत आवाज जाईल एवढा जवळ हा घर आहे। आणि या घरामध्ये काल दुपारी अज्ञात मारेकरी शिरले आणि त्यांनी शशिकला ठाकरे यांची अत्यंत निघृणपणे, क्रूरपणे त्यांची गळ्यावर कैची मारून हत्या केलेली आहे। विशेष म्हणजे जे गुन्हेगार होते, जे आरोपी होते, त्यांनी कुठलाही हत्यार आणलेला नसावा असा पोलिसांचा अंदाज आहे। कारण ठाकरे कुटुंबांच्या किचनमध्ये जो बटाटे सोलण्यासाठी जो चाकू वापरला जातो, आधी तो त्यांना शशिकला ठाकरे यांच्यावर मारण्यात आला। मात्र तो पातळ असल्यामुळे तो बेंड झाला आणि त्याच्यानंतर मग मारेकरींनी ठाकरे कुटुंबांच्या घरातली जी कैची आहे ती घेतली आणि शशिकला ठाकरे यांच्या गळावर जीव घेण्या जखमा केल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। दुपारी जेव्हा ही घटना घडली तेव्हा शशिकला ठाकरे यांचा मुलगा आणि सून, जे नागपूरच्या नामांकित महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे, ते नोकरी निमित्ताने आपल्या महाविद्यालयात गेलेले होते आणि घरची जी नातवंड आहे ते सगळे शाळेला गेलेले होते। 3च्या सुमारास जेव्हा एक नातू जो आहे तो शाळेतून परतला आणि तेव्हा ही घटना समोर आलेली आहे। त्यामुळे नागपूर पोलीस कसून या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करत आहे। मात्र पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर अशी घटना घडणे नक्कीच नागपूर पोलिसांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। शहरामध्ये 7,500 पेक्षा जास्त पोलीस आहे आणि पोलीस स्टेशनच्या समोरच जर गृहिणी घरात सुरक्षित राहू शकत नसेल तर पोलिसांना लवकरात लवकर या घटनेत छडा लावून आरोपींना जेरबंद करणं गरजेचं झालेलं आहे। दीपक, निश्चितच रजत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।